नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्या सारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि इकडे रेवाला खूप झोप येते, पण तिला झोपायचं नाही. आणि सकाळी ती 5:30ला उठली ना, तर आता वाजले 7 सव्वा 7 झालेत आता. तिच्या डोळ्यात बघू शकता किती झोप आली, पण ती अजिबात झोपायचं नाव घेत नाही. तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली मी. आणि त्यानंतर इकडे मी स्वयंपाक करायला घेतला. म्हणजे स्वयंपाक म्हणजे इशूचा टिफिन आणि स्वयंपाक सोबतच. तर तिला पण टिफिनला मटाची उसळ द्यायची होती आणि आम्हाला पण भाजी तीच बनवायची होती, म्हणून एकासोबत कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून दिली. तेवढ्यात इशू पण आली आणि इकडे इशूचा ब्रश वगैरे करून झाला होता. तर ती रेवासोबत थोडीशी मस्ती करते आणि रेवाला असं वाटतं की दीदीने लांबून खेळायला पाहिजे, पण जवळ नको यायला, म्हणून खूप आवाज करत होती. पण मध्ये पण थोडे सॉन्ग चालू होते, म्हणून मी व्हॉइसओव्हर केला आहे. नाही तर तुम्हाला तिचं रेवाचा आवाज ऐकवला असता. तर इकडे इशूची इशूचा उसळ करून घेतली आधी. इशूसाठी सिंपल, तिला जास्त कांदे वगैरे आवडत नाही आणि तिला जशी आवडते तशी तिची सिंपल आधी मटाची उसळ करून घेतली. आत्ता 7:30 झालेत आणि टिफिनमध्ये काढून घेतली, म्हणजे छान असं गार होऊन जाईल. कारण ती 8 वाजता बस येते आणि खूप उशिरा म्हणजे टिफिन खाता, मग तोपर्यंत गरम गरम म्हटलं पण काढून ठेवते, गार होऊन जाईल. आणि त्यानंतर लगेच भाजी पण करून घेतली एका साईडला. तर एका साईडला भाजी वगैरे करून घेतली आणि तेवढ्यात जयूने आहे तर इशूची तयारी वगैरे करून दिली. म्हणजे तिचा युनिफॉर्म वगैरे टाकला, तिचे नेल्स वगैरे कट केले. त्यानंतर इशूच्या पोळ्या केल्या, आमच्या पण पोळ्या केल्या. आणि तिला आहे तर आज आणि जयू तिची तयारी वगैरे करते. थोड्यात मी इशूला आहे तर इकडे चोकोस देते आणि गरम दूध म्हटलं ते पण थोडंसं गार होऊन जाईल, कारण बसचा पण टाईम झाला होता. आता 15 मिनटं बाकी होती आणि तिचे नेल्स वगैरे कट करतो त्या जयू. थोडंसं तिचा टाईमपास पण चालतो इशूचा. तिला बदाम वगैरे खायला दिले आणि मग चोको चिप्स वगैरे खाल्लं तिने. त्यानंतर माझ्या पोळ्या पण टाकून झाला, तिचा टिफिन वगैरे पॅक केला. आणि इकडे मम्मासोबत रेवाची मस्ती चालू होती. आणि तुम्हाला बोलली मी म्हणजे टाईम झाला होता बसचा, म्हणून तिचा टिफिन पण इकडे मी पॅक करते. तर मटाची उसळ, पोळी आणि त्याच्यासोबत बिस्किट पण दिले तिला, तर स्नॅक्स वगैरे पाहिजे असतो तिला म्हणून. आणि मी टिफिन पॅक करत होती तेवढ्यात जयूने आहे तर बॅग वगैरे घेतली आणि रेवाला पण घेऊन गेली इशूजवळ भेटण्यासाठी. कारण इशू पण एवढ्या म्हणजे 8शी गेली तर तिकडून 3 वाजता येते, तोपर्यंत ती रेवाला खरंच खूप मिस करते. कारण इशूला आहे ना लहान मुलं खूपच आवडतात. आणि रेवाचं असं आहे, लांबून खेळेल ती इशूसोबत, थोडीशी मस्ती वगैरे करेल, पण इशू जवळ जाणार नाही. किंवा इशूने पकडलं थोडंसं रडते वगैरे, पण नंतर नॉर्मल होऊन जाते. पण जयू समोर राहिली किंवा मी राहिली तर ती जास्तच रडते वगैरे, म्हणून. त्यानंतर आहे तर आज थोडीशी घाई होती. म्हणजे सकाळी इशूचा टिफिन केला, लगेच आमचा स्वयंपाक वगैरे केला, किचनचं आवरलं. आणि तेव्हापासून रेवाला अजिबात पकडलेलं नव्हतं मी. तिला पकडलं, तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली. आणि लवकर आवरायचं कारण असं होतं की आज उद्या आहेत आमचे नागलीचे पापड. तर नागलीचं पीठ वगैरे गाळायचं चालू होतं. इकडे आई, मी, जय आम्ही 3 जण बसलो होतो. आणि रेवा मॅडमला पण रेवाला पण टोपलीत बसवलं होतं आणि तिची पण मस्ती चालू होती. कारण 3 जण बसलो होतो, मग तिला सांभाळायला पण कोण नव्हतं. पण त्या टोपलीत बसवलं आणि तिने खूप छान असं एन्जॉय केलं आणि तिला पण खूप आवडलं. तिची स्माईल बघा कंटिन्यू चालूच होती. तर मस्त असं तिने एन्जॉय केलं आणि आम्हाला पण छान वाटलं. तर 12 वाजेपर्यंत जयूने तिला इथं बसवलं. त्यानंतर तिची आंघोळ वगैरे केली आणि तिला झोपवलं. आणि मग आम्ही 2 वाजेपर्यंत ते पीठ वगैरे त्यानंतर जेवण केलं. मग इशू ताई आली 3 वाजता आणि आली, थोडंसं चेंज वगैरे केले कपडे, जेवण वगैरे केलं आणि कार्टून बघायचं चालू होतं. आणि उद्या म्हणजे आज आहे 11 तारीख, पण उद्या आहे 12 फेब्रुवारी. तर 12 फेब्रुवारीला रेवा आहे तर 8 महिन्याची होणार आहे, म्हणून तिचं आज फोटोशूट करायचं होतं. कारण असं होतं की उद्या पापड आहेत, उद्या अजिबात जमणार नव्हतं, म्हणून आम्ही आजच तिचं फोटोशूट पण केलं. पीठ गायचं पण चालू होतं, सगळी कामं आजच होती. मी हेअर वॉश वगैरे पण आजच करून घेतलं, कारण उद्या जमणार नाही म्हटलं. आणि एवढं छान असं डेकोरेशन केलं, म्हणजे रेवा झोपली होती ना तेव्हाच आम्ही डेकोरेशन वगैरे करून घेतलं. आणि ती उठली, तिला थोडीशी फ्रेश वगैरे लगेच चेंज करून फोटोशूटला तिला खाली टाकलं. तर थोडीशी रडत होती, म्हणजे थोड्या वेळ ती त्रास दिला तिने. नंतर फोटोशूट वगैरे तिने छान असं करू दिलं. आणि इकडे इशू तिचा थोडासा मूड फ्रेश करत होती. मॅडमांना फ्रेश केलं की पीक पण छान येतात, म्हणून इशू तिच्या पद्धतीनं जसं होतं तसं तिला फ्रेश करायचा प्रयत्न करते. आणि तिचा मूड पण फ्रेश झाला होता, कारण इशू डान्स करते, तिला तिच्या पद्धतीने हसवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर ती थोडीशी रडली, पण नंतर पीक काढले. आणि ते पीक आहे ना ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल सगळे पीक, तर ते तुम्ही नक्की बघा. आज नाही टाकणार मी, उद्या टाकेल तिचे पीक ते. त्यानंतर जेवढे फोटोशूट झाले तेव्हा म्हणजे तुम्हाला तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तसं कळेलच. तर फोटोशूट वगैरे करून झालं होतं. मग आम्ही 3 जण बसलो होतो इकडे.
तर त्यानंतर सगळं झाडू वगैरे मारून झाला, मग आम्ही फ्रेश झालो. मग इकडे इशूताईचा पण होमवर्क करायचं चालू होतं, कारण ती आली त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग इशू मॅडमांचं रेवाचं फोटोशूट चालू होतं ना, नंतर तिला वेळ भेटला आणि मग आता मस्त होमवर्क पण चालू आहे आणि कार्टून बघायचं पण चालू होतं. आणि जयू इकडे करते पोळ्या आणि नंतर मी बनवली भाजी, ती म्हणजे मटणची भाजी. तर मटणची भाजी वगैरे करून घेतली, पोळ्या झाल्या, भात झाला, स्वयंपाक रेडी झाला. तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.